शेतकरी मित्रांनो, आपण जी हळद काढलेली आहे, हळद चंद्राई, ही हळद काढल्यानंतर आपण अशा प्रकारे इथं ढीग लावलेला आहे शेंगेचा. शेंग म्हणजे आपण ज्याला कांडी म्हणतो आणि काही भागात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव असते. आणि त्याच्यानंतर दुसरं असते बंडा, जिथं काही भागात त्याला जेठा पण म्हणतात, अशा प्रकारे. आणि हे काढल्यानंतर आपल्या शेतामध्ये सरी किंवा बेड असतील तर त्यामध्ये अजून हळद आपली आतमध्ये तुटून राहिलेली ज्या जेठा असतो, या जेठ्याला जे शेंगा सर्व आपण काढू शकत नाही, तर ते काही निघत नाही, त्या जमिनीमध्येच राहतात. तर त्या जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही, तर त्यावेळेस सरीमध्ये किंवा आपला बेड असेल तर त्या बेडमध्ये तशा शेंगा आतमध्ये राहतात. किंवा काही पूर्ण जो कंद असतो, तो पूर्ण कंदही आपल्याला दिसल्या नसल्यामुळे तो खोदल्या जात नाही किंवा ट्रॅक्टरने वगैरे निघल्या जात नाही, तर ते आतमध्येच असतात. तर त्यासाठी काय करायचं, आपण जशा सऱ्या आहेत अशा सरळ किंवा बेड आहेत, तर असंच आपल्याला कल्टिवेटर करायचं. तर अशा प्रकारे कल्टिवेटर करायचं आणि अशा प्रकारे वेचून घ्यायचं. आता इथं वेचणं चालू आहे, तर अशा प्रकारे वेचून पण घ्यायचं. आणि ते कशा प्रकारे दिसते तर आपण इथं बघूया. आता हा भाग जो आहे हा वेचलेला भाग आहे, त्यामुळे इथं तुम्हाला कुठेही शेंग दिसत नाही. हा असं कल्टिवेटर केलेला आहे. हा बेड होता, या बेडवर असंच कल्टिवेटर केलं, त्यामुळे कसं ते सर्व भाग असा निघालेला आहे. तर आता हा जो भाग आहे याच्यातला जो माल आहे हा आपण वेचलेला आहे. वेचून आपण इथं हा छोटा ढग इथे बारीक केलेला आहे. आणि आता बघा, तिकडून इथपर्यंत आपलं वेचणं झालेलं आहे. ते लाल लाल जे आहे ते पोते आहेत, त्या पोत्यामध्ये आपण जमा केला आहे. आणि उरला प्रश्न, आता तिथं वेचणं चालू आहे. तर आता हा भाग वेचायचा राहिला. तर बघा, इथं आपल्या शेंगा दिसत आहेत. बघा, अशा प्रकारे इथं आपल्याला त्या शेंगा दिसत आहेत. ही आहे हळद चंद्राई. हे बघा, अशा प्रकारे शेंगा आपल्याला दिसतात. आणि त्या कशा जमिनीच्या आतमधल्या कल्टिवेटरने अशा वर येऊन पडतात आणि मग ते वेचून घ्यायच्या अशा प्रकारे. तर त्यामध्ये कंद, शेंगा आणि कोच्या हे तिन्ही प्रकार राहतात. तर आता इथं शेंगा भरपूर तुम्हाला इथं दिसतच आहेत. आणि कुठं पूर्ण कंदला कंदसुद्धा असतो अशा प्रकारे. हा जमिनीमध्ये बुजल्या गेल्यामुळं किंवा दिसला नसल्यामुळं खोदणाऱ्यांना किंवा ट्रॅक्टरने काढतो म्हटलं तरीही ते बुजलेलं दिसत नाही, त्यामुळं थोडंसं निघत नाही आणि मातीमध्ये दबल्या जाते. तर आता हा कल्टिवेटर केल्यानंतर आपल्याला हे पूर्ण वेचणी करायची. आणि पूर्ण वेचणी केल्यानंतर इथे या झाडाखाली आपण ढीग लावलेला आहे. त्या ढीग लावला तिथं त्याला कंद वेगळे, शेंगा वेगळ्या आणि जे कोच्या आहे तो कोच्या वेगळा, असं सर्व वेगवेगळं करायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा याला आपण वखर मारायचा ट्रॅक्टरचा. वखरानं काय होईल, ते पुन्हा माल जे काही जमिनीमध्ये असेल तर ते पूर्ण बेड असा उपसून पाठीमागे पडेल. त्यामुळे जमिनीतल्या अजून काही शेंगा असतील तर त्या पूर्ण वर येतील आणि पुन्हा वेचणी करायची. म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कुठलीही शेंग किंवा बंडा किंवा कोच्या काहीही राहणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन चालू आहे. आणि हा भाग जो आहे, हा भाग आपल्याला या पूर्ण जो भाग होता हा झालेला आहे. फक्त आता शेवटचा भाग राहिलेला आहे आपल्याला इथं अशा प्रकारे. आणि हा इथं पोती भरून हा व्यक्ती इथं आपला सगळा माल घेऊन येत आहे अशा प्रकारे. आणि हा माल पूर्ण ह्या बाया वेचत आहेत. आणि तो माल पूर्ण घेऊन आपण या झाडाखाली त्याचा वेगळा असा एक ढीग लावणार आहोत. आता इथं अशा प्रकारे इथं ढीग लावलेला आहे इथं. तर हा सर्व जो आपण वेचला, तर हा सर्व पूर्ण आपल्याला इथं ढीग लावला. आता हा ढीग लावल्यानंतर आपल्याला यामध्ये कसं, जो जेठा आहे हा जेठा आपल्याला या साईडला टाकून द्यायचा. आणि शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण या शेंगेच्या ढिगावर टाकायच्या अशा प्रकारे. आणि यात कुठं जर कोचा असेल तर तो वेगळा काढून घ्यायचा. हे बघा, इथं असा कोचा आहे, हा वेगळा काढून घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. हा कोचा आहे, म्हणजे कोचा म्हणजे मागच्या वर्षीची हळद.